नमस्कार, चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। प्रत्येक वेळी तेच नाश्त्याला आपण इडली डोसा बनवतो, तर आज अगदी वेगळ्या पद्धतीने खमंग कुरकुरीत नाश्ता बनवूया। चला वेळ न घालवता आता आपण कृतीकडे वळूया। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेत। हे तांदूळ पाव किलो आहेत। हे मी आता धुवून भिजत ठेवते। इथे मी 2 तास तांदूळ भिजत ठेवलेले। तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्री तांदूळ भिजत ठेवू शकता। तांदूळ घेताना तुम्ही कोणतेही घ्या, पण जुने तांदूळ भिजवलेल्या तांदळातलं संपूर्ण पाणी निथळून ते तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। इथे मी हा मोठा बटाटा उकडून घेतलाय। तुमच्याकडे बटाटी लहान असतील तर तुम्ही 2 बटाटी उकडलेली घ्या। हा सोललेला बटाटा चिरून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे। उकडलेला बटाटा घातल्याने डोसे मऊसूत होतात। इथे 1 इंच आलं टाकूया। 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात। तुम्ही जास्त तिखट खाणार असाल तर तुम्ही मिरची वाढवू शकता। ज्या वाटीने मी तांदूळ भिजवलेले त्याच वाटीने मी दही घेतले। दही ताजं घ्या, आंबट घेऊ नका। हे अर्ध वाटी दही आहे। चमच्याने मोजलं तर हे दही 4 ते 5 चमचे आहे। चवीप्रमाणात मीठ। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले त्याच वाटीने पाव वाटी पाणी घालूया। इथे आपल्याला पाणी जास्त घालायचं नाहीये। वाटतं आलं नाही तर थोडं पाणी होता, पण हे बॅटर आपल्याला इडलीच्या बॅटर पेक्षा थोडं दाटसर ठेवायचं आहे। हे आता आपण टोपामध्ये ओतून घेऊया। हे छान बारीक वाटून घेतले। ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी कोबी बारीक खिसून घेतले, तो टाकूया। 1 छोटा गाजर बारीक चिरून घेतलाय, तो टाकूया। इथे तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता। हे छान मिक्स करून घेऊया। इथे आपण 1 चमचा तूप घेऊया। तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। पाव चमचा जिरं घालूया। जिरं छान तडतडलंय। आता आपण हिंग घालूया। गॅस बंद करूया। थोडंसं हिंग, कढीपत्ता छान बारीक चिरून घेतलाय, तो टाकूया। बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता खाल्ला जातो। आता ही खमंग फोडणी छान त्याच्यावर ओतून घेऊया। हे बॅटर चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपण बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर थोडी जास्त टाकली तरी चालेल। थोडीशी चवीसाठी साखर, पाव चमचा सोडा घालूया। सोडा घातल्याने डोसे चांगले फुगतात। नाही घातलात तरी चालेल, सोडा ऑप्शनल आहे। इथे हा बॅटर तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडं पाणी घाला, आणि जास्तच जर तुमच्याकडून बॅटर पातळ झालं तर थोडा रवा घाला आणि तो 10 मिनिटं ठेवून द्या। नंतर डोसे बनवा। 10 मिनिटं ठेवल्याने तो रवा जरा चांगला फुगला जाईल। इथे आपण मीडियम गॅसवरती तवा ठेवलाय। तवा आपला चांगला तापलेला आहे। आपण तेल लावून घेऊया। इथे आपण 1 चमचा तेल टाकून घेतले। आता आपण तेल पसरवून घेऊया। आपण 1 पळी बॅटर टाकूया। इथे अर्धा पळी घेतले। हे छान डोस्यासारखं पसरवून घेतले। तर आपण थोडेसे तीळ टाकूया वरून। मीडियम गॅसवरती 2 मिनिटं वाफवून घेऊया। इथे 2 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून बघूया। डोसा छान आपला वरून ड्राय झालेला आहे। असं साईडने आधी सोडवून घेऊया, म्हणजे तो तुटणार नाही। आता आपण पलटी करूया। दुसरी बाजू ही छान खमंग भाजून घेऊया। इथे डोसा तयार झालेला आहे, काढून घेऊया। दुसरी बाजू ही मस्त छान खमंग भाजून झालेली आहे। ह्याच्यावरती तुम्ही चीज खिसूनही टाकू शकता। इथे माझा तवा मोठा असल्याने मी थोडा वेगळ्या पद्धतीचा डोसा करून दाखवते। आता मी तव्याला तेल लावून घेतले। इथे मी थोडा वेगळ्या आकाराचा डोसा बनवते।
वेगळा आकार बघून लहान मुलं आवडीने खातील। इथे वरून थोडे तीळ टाकूया। इथे आपण झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढून बघूया। आता आपण पलटी करूया। इथे डोसा तयार आहे। आता आपण काढून घेऊया। माझ्या मुलांना चीज आवडतं म्हणून मी चीज किसून टाकते। अशा प्रकारे पौष्टिक असा डोसा तयार आहे। हा डोसा एक खाल्ला की आपलं पोट पटकन भरतं। तुम्ही पण हा डोसा नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।